अध्याय 12. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. अगाध ज्यांची असे करणी, अतर्क ज्यांची विचारसरणी, ज्यांनी रूढीला घातली गवसणी, वंदन त्यांना त्रिवार. महाराज देशो देशी जात, दर्शनास गर्दी उसळत, लोक अनेक प्रश्न विचारित, महाराजांना भक्तीने. प्रत्येक प्रश्नावर महाराज प्रदीर्घ प्रवचन करीत, विद्वत्ता त्यांची कळून येत, मुद्दे सूद प्रवचन. जणू ज्ञानाचा वाहे झरा, विचारांचा सुसाट वारा, कल्पनांचा भव्य भारा, रूढी उखडून टाकली. ऐशी महाराजांची प्रवचने, प्रमुदित होत श्रोतृमने. प्रवचनांची ही विविध स्थाने, सारांश रूपे ऐकूया. श्री शंकर महाराज उवाच. सुख शांती समाधान, सर्वांनाच ते हवे असून, त्यास्तव धडपड चालली. सुख शांती समाधान म्हणजे नक्की काय असून, हे आधी घ्या समजून. सुख कशाला म्हणतात, ज्यामुळे असुख निर्माण होऊन, मनःशांती जाते बिघडून. असे अडथळे दूर सारून, सुख शांती मिळतसे. इच्छा ईर्षा असूया वासना, महत्वाकांक्षा हावरेपणा, अतृप्ती विविध कामना, जीवन गढूळ याने हो. यामुळे सुख शांती समाधान, या गोष्टी नष्ट होऊन, ग्रंथ पुराणे वाचून, पांडित्य तुम्हा लाभेल. अहंकार होईल निर्माण, त्यामुळे न मिळणार समाधान. सुखदुःखाचे मूळ जाण, मनाच्या अस्थिरतेमध्ये. जितक्या तटस्थपणाने मनाच्या सूक्ष्म हालचालींचे निरीक्षण करून समजून घेण्याचे प्रयत्न जेवढे कराल, तेवढ्या प्रमाणात समस्यांची उकल होईल पहा त्यांची. आत्मसंशोधन त्यावरती उपाय आहे एकच, दुसऱ्याचे मार्गदर्शन. गुरु मंत्र ग्रंथ पुराण, उपयोग याचा मुळीच नसून, शुद्ध वंचना असेही. जग झपाट्याने असे बदलत, जीवन मूल्ये बदलत सतत. गुरुशब्दास जुन्या जमान्यात महत्व होते आगळे. सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान होते गुरुशब्दात. आता त्याचा माग मूसही नसत, महत्व गेले लयाला. पूर्वीच्या जीवनात भौतिकतेलाच स्थान नसत, आजच्या जीवनात असत भौतिकतेलाच महत्व. आजची जीवन मूल्ये सारी, भौतिक सुखे मिळतील कशी. या एकाच कसावरती पारखली जातात. पूर्वीच्या जीवनात ज्या विचारसरणीने सुखी शांत जीवन समाधानी बनत, समृद्ध होत असेच, त्या विचारसरणीचा बळी देऊन नवी भौतिक जीवन पद्धत स्वीकारली आहे आपण. शाश्वत मूल्ये विसरलो. गुरु ग्रंथ मंत्र उपदेश यांचा पूर्वी घनिष्ठ संबंध, आजच्या भौतिक विचारसरणीत महत्व त्यांचे नच उरले. सध्या भक्ती कशाशी खातात, श्रद्धा म्हणजे काय असत, प्रेम कशाला म्हणतात, पैसा धर्मच आजचा. सत्यनीती सदाचार हे पदार्थ असू शकतात काय, यांचा जेथे पत्ताच नसत, तिथे गुरुपदेश कैसा कळे. सध्या अडचणी निवारण्यास गुरु हवाय सर्व लोकांस. अडचणी दूर न झाल्यास चालले दुसऱ्या गुरुकडे.
सध्या गुरु या शब्दाला बाजारीपणा आहे आला. गुरुची आवश्यकता न लोकाला, अडचणी निवारक गुरु हवा. ऐहिक अडचणींच्या वेळी उपयुक्त उपयोगी पडणारी गुरु ही संस्था मुळीच नाही किंवा नव्हे उतारा. सत्य श्रद्धा समर्पण बुद्धी भक्ती प्रेम आनंदमय स्थिती यांचा तुम्हाला अनुभव नाही. आजचे गुरु ही असेच आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करायचे. काय होईल दोघांचे, दोघे आंधळे जाणोत. स्वतःचे गुरु व्हावे स्वतःच, सर्वात उत्तम मार्ग आहे हाच. तुमच्या सुखाच्या आड तुम्हीच निर्माण करता अडथळे. कुणाच्याही कच्छपी लागू नका, गुरु या खुळात अडकू नका. हेतून मम गुरुवर टीका, उद्देश समजून घ्या मम. आपल्या समस्या विचारपूर्वक आपण जर सोडवू शकाल, कोणताच प्रश्न कठीण नसत, अनुभव याचा येईल. गुरु शोधावा नाही लागत, गुरुच शिष्य पारखून निवडत. अज्ञान नष्ट करून ज्ञान देत, भाग्यवान हे शिष्य हो. असे शिष्य आपल्या जीवनात गुरुला सर्वोच्च स्थान देत. गुरुस्तव वाटेल तो त्याग करत, गुरुस ईश्वर मानती. गुरुवर विश्वास उत्तुंग अढळ, गुरुच्या ज्ञानाबाबत कर्तुम कर्तुम शक्तीबद्दल संदेह नसतो मुळीच. गुरुलाही शिष्यांचे कल्याण कशात हे पुरेपूर असते माहीत. निरपेक्षपणे साधून शिष्यहित, उद्धार त्यांचा करीतसे. अपेक्षित साध्य असे अंतःस्थिती, अनुभव शब्दाने व्यक्त न होती. अनुभव शाब्दिक मुळीच नसती, ग्रंथोपयोग काय मग. श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास, जीत कसलीच अपेक्षा नसत. तीत कधीच बदल न होत, अविचल स्थिती अशी मनाची. अशी अविचलित भक्ती तुमची आहे का कोणा देवावरती. म्हणता देव सर्व शक्तिमान सर्वव्यापी, मूर्तिपूजा मग का करता. कारण सच्चित घन परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असेल तर, चैतन्य स्वरूप ईश्वरा शिवाय तर मूर्तिपूजा व्यर्थच. ईश्वर ज्याला त्याला त्याच्या रागलोभाचा, ईश्वरास संतोष देण्या घेण्याचा प्रश्नच नाही उद्भवत. तुम्ही देवास्तव जे जे बोलता आणि प्रत्यक्षात जे जे आचरता, त्यामागे कुठलीच वैचारिक भूमिका नाही, केवळ विसंगती. म्हणून माझे सांगणे तुम्हाला, यात अडकवून घेऊ नका स्वतःला. मनाचा मागोवा घेण्याचा योग्य प्रयत्न कराच. विष घेतले तर मरून जाल, उडी टाकू नका जळत्या चितेत. कोणी सांगितले हे तुम्हास, सांगा गुरु कोण हा. कितीतरी गोष्टी जीवनात गुरुशिवाय आपण असतो करत. विचारपूर्वक आचरणाचे फलित निश्चितपणे असे हे. ज्या क्षणी याल आत्मबोधावर, त्या क्षणी घडेल आत्मसाक्षात्कार. आत्मजागृतीनी अनुभव यात तर क्षणालाही स्थान नसे. साधन मार्गात अपेक्षानी पूर्ती अध्यारूत अपरिहार्य असती. त्यांचा शेवट निराश विफलतेत अति होणेच ठरते सुसंगत. शिकलेला माणूस हा जास्तच असमाधानी असावयाचाच. नारळाचे पाणी जितके गोडच, तितकी खोबऱ्याची चव कमी. जेवढी विद्वत्ता असे जास्त, तेवढी निष्ठा कमी असत. विद्वान लोकांना पहा सतत, कल्पना जास्त स्फुरतात.
फार चिकित्सा करण्यात नुकसानच होत असत. म्हणून चिकित्सा मर्यादेत अल्प अगदी असावी. कल्पनेचे खरे खोटेपण अनुभवांनीच कळते. म्हणून अनुभवानंतर तत्क्षण कल्पना थांबवली पाहिजे. आपल्या अंतरंगात डोकावणे निरीक्षण व श्रद्धेत मानवाचे जीवन तत्काळ बदलून टाकण्याचे असीम आहे सामर्थ्य. तुमच्या प्रत्येक कृतीत अपेक्षा स्वार्थ दडलेला असत. पत्नीकडून अपेक्षा असतात, निरपेक्ष निस्वार्थ कुणी नसे. अपेक्षा स्वार्थ पुरा करण्याकरता तुम्ही मित्रांना मदत करता, समाजकार्ये दान धर्म करता, कीर्ती प्रतिष्ठा मिळावी. तुमच्या देणगीचे होता कौतुक. दानधर्माचा जेव्हा उदो उदो होत तेव्हाच तुम्हास बरे वाटत, अन्यथा तुम्ही खवळता. हा अहंकारच आपल्या जीवनात जे जे भव्य न उदात्त त्यांच्या आड असे येत, हे आत्मसंशोधन करता कळेल. आशा इच्छा हव्यास वित्त कधी न शेवट यांना जीवनात. सर्वोच्च बिंदू अस्तित्वात या जीवनात नसेच. बोटीतून प्रवास करायचाच तर बोट डोलणार हलणारच. मळमळ ओकाऱ्या बोट लागणारच, सहन केलेच पाहिजे. विवाह झाल्यावर सर्वांना मूल व्हावे इच्छितांना डोहाळ्यांचा त्रास प्रसूतिवेदना कशा टाळता येतील. त्याप्रमाणे ऐहिक जीवनात कटकटी चुकविता येणार नाहीत. जोपर्यंत हे शरीर असत तोपर्यंत त्याच्या व्याधीही. कोणी मला विचारतात, तुम्ही आम्हाला काय दिले असत? न मागताच मी असे देत, मागण्याची जरुरी का? जी घटना घडलेली घडत तीच मी दिलेली असत. तुम्ही मागितले मी दिले नसत, ऐसे काय सांगता ते? कशाचीही गरज न ज्याला, इच्छित नाही पदार्थ कसला. कधी पैशाच्या मागे तो लागला, संग्रहाचा न हव्यास. ते कुणाची न करती स्तुती, कुणाची मेहरबानी न संपादती. अप्रसिद्ध अज्ञात असे असती, निर्भय ब्रह्मानंदात. व्यक्तिशः मला कशाची नसत, मला हवे असे काहीच नसत. दुःखी समाधानी मुळीच नसत, मनःशांती कधी ढळत नसे. मजजवळी काही न गमावण्यासारखे, काहीच नसे मिळविण्यासारखे. ईश्वराने जे जे असे निर्मिले त्यात माझ्यात फरक ना. जे समजल्याने जगात समजण्यासारखे काही न उरत, अशा मनाच्या स्थितीस म्हणतात सत्य आत्मदर्शन. जे नाही ते मिळवावयाचे, अशा स्वरूपाचे साध्य नाही ते. ज्याचे स्वरूपच अनिश्चित जिथे, नेती नेती वेद म्हणतात. रूढीचे ओझे बुद्धीवर नसेल, तेव्हाच बुद्धीस स्वातंत्र्य मिळेल. आत्मसंशोधनाचे सामर्थ्य वाढेल. महान अनुभव येतात. हे जे अनुभव येतात, हा जो साक्षात्कार असे घडत, हे जे आत्मदर्शन होत, देव यालाच म्हणतात. ऐकावे जीवाचा करून कान, लक्षपूर्वक करावे निरीक्षण. त्यामुळे प्रगल्भ प्रचोदायी महान हुकमी अनुभव येतात. अष्टेंद्रिय शरीरात हालचाल करीत अशा या निर्विकल्प स्थितीत माणसाला आत्मदर्शन घडत. आत्मानुभव याला म्हणतात. ब्रह्मचैतन्य रूप अविनाशी असत, त्याला जन्म मृत्यू मुळीच नसत. ज्याला जन्म मृत्यू आदी असत, मायारूप सर्व ते.
ज्ञान अनुभवाच्या समन्वयाने मायेपासून सुटका होते. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या असे वचन प्रसिद्ध असेच. ज्यांना प्राप्त झाले खरे ज्ञान, सत्याचे झाले दर्शन, जाणिले जीवनाचे सर्व पैलू छान, अवतार त्यांना म्हणतात. सर्व अवतारी पुरुषांची शिकवण आणि अनुभव एकच असून पद्धतीत फरक येतो दिसून. काळस्थितीप्रमाणे संतांची विचारधारा शिकवण सर्वत्र अगदी एकच असून भक्त विसरतात शिकवण. माजवतात अवडंबर जाणीव आणि नेणीव, मनाच्या दोन अवस्था असत. जाणीवेत असतो अहंभाव, नेणिवेत अहंभाव नसतोच. या दोन अवस्थांच्या पलीकडे उच्च अवस्थेत मन जेव्हा जाते, पूर्ण चेतना ज्ञानातीत ही अवस्था असे. समाधी याला म्हणतात. समाधी केव्हाही लावता येते, कार्य संपल्यावर समाधी घेता येते. समाधी लावणे समाधी घेणे वेगळे दोन प्रकार हे. मी जे असतो बोलत त्याप्रमाणेच सर्व घडून येत. मी सिद्धीच्या मागे नसत, सिद्धीच्या मागे लागू नका. मिळाले त्याचा आनंद लुटा, अप्राप्याच्या मागे धावू नका. भगवंताने अनेक गोष्टी दिल्या, उपभोग सामर्थ्यही दिलेच. ते सोडून वेगळ्याकडे धावणे, सिद्धीच्या मागे न लागणे, हीच सिद्धी प्राप्त होणे अत्यंत महत्त्वाचे असे हे. मानवी शरीर ही महासिद्धी, त्यात आपण दिली बुद्धी. जड फायदे देते सिद्धी, आपणा जडापलीकडे जायचे. सिद्धीपेक्षा श्रेष्ठ भक्ती, सर्व संतांची हीच उक्ती. सिद्धीने मिळेत नसे मुक्ती, मुक्तीचा मार्ग भक्तीच. सोपे नुसते वाचणे, महत्वाचे भवसागरातून वाचणे. असेल दुःखातून बाहेर पडणे, वाचण्याप्रमाणे कृती हवी. रत्नजडित मुकुट राजांच्या डोक्यावर, परिसमाधान न तिळभर. समाधानाचा मुकुट ज्याच्या हृदयावर, तेच राजे खरे हो. निर्गुण परमेश्वराचे रूप सगुण, प्रत्यक्ष आई वडील घरी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देवमार्गा लागला. म्हणून समाधान मिळत नाही. घरीच आई वडिलांची मनोभावे सेवा करा तुम्ही, समाधान येईल चालत. आत्मसाक्षात्कारा करिता शास्त्र गुरुपासून आत्मा अनात्मा यांचे स्वरूप समजावून घेण्याला ज्ञान ऐसे म्हणतात. अष्टांगांच्या अभ्यासाने चित्ताचा निरोध करणे, प्रयत्नपूर्वक हे आचरणे योग याला म्हणतात. अज्ञानाने देह आत्मा या दोघांच्या अन्योन्याध्यासात ये उदयाला. हात घालून वेगळे करतो दोघांना, विवेक याला म्हणतात. असा विवेक जागा रहावा सदैव. मी शरीर नसून आत्मा असत असणे असा विचार अंतःकरणात, यालाच तप असे म्हणतात. यालाच तप म्हणतात. दुःखिताला होणारे दुःख कारुण्याने नाहीसे असता करत. सुष्ट हा न करणे भेद, दया याला म्हणतात. कर्मेंद्रियांचे व्यवहार बंद पडतात प्राण जिंकल्यावर. बंद होतात ज्ञानेंद्रिय व्यवहार मनोनिग्रह केल्याने. सर्व ओझे सहन करीत असताना सहन करण्याच्या अभिमानाला मुळीच स्पर्श न होणे याला क्षमा असे म्हणतात. दुसऱ्यास क्षमा केली तर आतून आनंदराशी प्रकटतात.
क्षमेचा निर्भेळ हा आनंद चिरकाल सता टिकणारा. आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक संकटे आकस्मिक येता धारक शक्तीने जे पचवित धैर्य त्याला म्हणतात. निष्काम धर्माचा आचार अंतरी आत्मानात्म विचार अंगी मुरलेत खरोखर शौच याला म्हणतात. साधण्यासाठी स्वतःचे हित इतरांचे न करणे मुळीच अहित. न करणे प्रयत्न निंद्य कलुषित याला अद्रोह म्हणतात. सद्गुणांमुळे सामान्य योग्य असून मान दिला असता लोकांनी लज्जित होणे विनयानी अमानित्व याला म्हणतात. अशा सद्गुणांची सतत वाढ व्हावयाला हवी असत. त्यामुळे दडलेले माणसात दैवत्व प्रकट होतसे. त्याचे अंतर्बाह्य जीवन निघेल अगदी उजळून. कृतार्थ होईल जीवन धन्य होईल मानव. मी राहतो कैलासात शंकर माझे नाव असत. जगाला समजून देण्या मी येत. सार्थक करून घ्या आपले पुष्कळ रंग या जगात. इथला रंग निराळा असत. हे गुह्य कुणाला न समजत. गुह्यात गुह्यचे हे. जो स्वतःला ओळखतो तोच मला जाणू शकतो. सर्व ऐश्वर्य ओवाळून जरी टाकतो किंमत त्याची मुळीना. समजावून घे जर समजेल मागाहून पश्चाताप होईल. आमचे काहीच न बिघडेल नुकसान आहे तुझेच. लिहा दगडांच्या भिंतीवर सुवर्णाक्षराने हे सुंदर. आठवतील वेळ आल्यावर आमचे बोल सर्व हे. प्रकांड पांडित्य महाराजांचे देखून वंदन केले भावे वाचे. लेखन 12 अध्यायाचे पूर्ण इथे जाहले. अध्याय 13. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. श्री भगवान उवाच. श्री शंकर महाराज उवाच. हे दोघे मुळात एकच वंदन दोघांस द्विवार. दोघे एकच विधान प्रख्यात पुरातन सनातन. शिवस्य हृदयं विष्णु विष्णुस्य हृदयं शिवः. एका भक्तास महाराजांनी कुरुक्षेत्राचे युद्ध दाखवुनी स्वतः श्रीकृष्ण होऊनी भगवद्गीता सांगितली. धर्माच्या व्यवस्थित घडीवर श्रीकृष्णाचा होत अवतार. धर्माची घडी विस्कटल्यावर अवतार महाराजांचा हो. दोघांनी सांगितले एकच विश्लेषणात तरीही फरकच. सत्य कळणार रूढी टाळताच महाराजांचे सांगणे. आपण शिवलीलामृत वाचता तशाच घटनांची ही शंकरगीता. दोन्ही ग्रंथांचा करविता असती महाराज शंकर. दिगंबर राजयोगियास महाराज दीक्षा देत परमहंस. महाराज समाधी घेताच त्याच वेळेस इंदोर येथे प्रकटले. राजयोगियांस महाराज म्हणती माझी पूजा नैवेद्य कर आरती. नर्मदेस चाललो मजदे छाटी राजयोगी पूजा करीत. महाराज राजयोगींना आज्ञा करत माझे स्थान वाघोड असत. नोकरी सोडून दे सांभाळ स्थान. घटना समाधीनंतरची. शुभराय महाराज मठात शुभरायाची गादी असत. अनुग्रह देऊनी गादीवर बसवित. परंपरा ही असेच परी अनुग्रहाविना गादीवर बसवित. जनार्दन बुवास पिताजी सांगत याला अनुग्रह देण्यास येणार आहेत महान अवतारी पुरुष.
महान अवतारी पुरुष जनार्दन बुवा पूजा होते करत, एक व्यक्ती देव घरात शिरत, गोंधळ झाला कोण आत जात, दोघे गुप्त जाहले, श्रीपाद श्रीवल्लभांचे जे स्थान असत, त्या कुरवपूरच्या भुयारात, दोघे प्रकटून आत शिरत, महाराज साक्षात प्रकटले, मांडीवर बसवूनी जनार्दनाला, तारक मंत्राचा अनुग्रह दिला, अपूर्व अगदी योग हा भला, धन्य जनार्दन जाहले, महाराज जनार्दन बुवास, बुवा म्हणूनीच संबोधित, बुवा नेहमी महाराजांस, मालक म्हणत आदरे, महाराजांची अत्यंत प्रीती, शिष्य जनार्दन बुवावरती, बुवांमुळेच अनेकांना लाभती, शंकर महाराज पाहो, ज्ञानेश्वरास पांडुरंगांनी, स्वतः दिली समाधी, जनार्दन बुवांस स्वतः समाधी, महाराजांनी दिलीच. जनार्दन बुवांचा अधिकार यावरून स्पष्ट होतो तर, धन्य जनार्दन शंकर, धन्य शुभराय मठतसा, एका रविवारी जनार्दन बुवांनी, धनुर्मास करण्याचे ठरवुनी, महाराजांची संमती घेऊनी, निमंत्रिले सर्वांस, यावेळी सोलापुरात, शंकराचार्यांचा मुक्काम असत, त्यांनाही केले निमंत्रित, बोलावणे गेलेच, शंकराचार्य आपल्या स्थानात, पार्थिव पूजा होते करीत, जे उपचार पार्थिवावर वाहत, अदृश्य होऊ लागले, माझे उपचार कोठे गेले, अंतर्ज्ञानाने मग त्यांना कळले, माझे उपचार जाऊ लागले, महाराजांच्या पदावर, मठात महाराजांच्या चरणांवर, कोठून येतात हे उपचार, भक्त पाहती चमत्कार, शंकराचार्य आलेच, आपण पार्थिव पूजा जी केली, ती महाराज चरणांवरती आली, शंकराचार्यांनी प्रत्यक्ष पाहिली, निवेदन केले सर्वही, बुऱ्हाणपूरचे वैदिक शास्त्री, त्यांना नव्हती संतती, सांगता महाराज त्यांना म्हणती, चल रे शास्त्री मज संगे, दोघे गावा बाहेर जात, चालून चालून शास्त्री थकत, चहा बिडीची त्याला तलफ होत, डोंगरावर दोघे थांबले, महाराज टाळी वाजवित, एक मुलगा चहा आणीत, बिडी बंडल आग पेटी असत, 2 कप बशा किटलीही, 2 कपांचीच किटली असत, दोघांना तो चहा देत, शास्त्रीस आणखी हवा असत, चहा अमृत तुल्य हो, महाराज सांगता मुलास, हवा ते भळा दे शास्त्रीस, 3 कप पिता म्हणे बास, बिडी घेतली शास्त्रीने, डोंगरात चहा कुणी आणला, तो अमृत तुल्य का वाटला, शास्त्री 3च कप चहा का प्याला, एकच बिडी का ओढली, याचा संदर्भ पुढे कळला, चहा महाराजांनीच आणला, प्रसाद होता म्हणून वाटला, अमृततुल्य चहा तो, शास्त्रीस 3 मुले झाली, नंतर 1 मुलगी जन्मली, चहा पुल्लिंगी म्हणून मुले झाली, मुलगी बिडी स्त्रीलिंगी, हिवाळ्याचे होते दिवस, महाराज म्हणाले जनार्दन बुवास, मी खोलीत बसतो शौचास, थंडी फार वाजते, खोलीस कुलूप लावून ठेवा, घाण मुळीच काढू नका, 15 दिवस कार्यक्रम असा महाराजांचा चालला, पुढे 15 दिवस ठेवली खोली बंद, महिनाभर खोली बंद असत, एकदा एक महारोगी येत, जनार्दन बुवास म्हणाला, मला देवीचा दृष्टांत झाला, जावे शुभराय मठात सोलापूरला, शंकर महाराजांच्या दर्शनाला,
म्हणून आलो इथे मी. महाराज म्हणाले बुवा त्यास, त्या कुलूप लावलेल्या खोलीत नेऊन कपडे काढून सर्वांगास उटी तेथील लावावी. बुवा त्याला तैसे करती, रोग्यास लाभली रोगमुक्ती. शरीरास आली दिव्य कांती, युक्ती कैशी महाराजांची. 15 दिवस हिंदू मुसलमानात, मुंबईस तीव्र दंगा चालत. भक्त मोटार कारखानदार श्रीमंत, महाराज होते त्याकडे. मध्यरात्री महाराज म्हणाले, आपणास आता जावयाचे. महम्मद अली रोडने पुढे, गाडी काढ बाहेर. दंग्याचा जो रस्ता असत, तोच रस्ता महाराज सांगत. ड्रायव्हर सहसारेच घाबरत, गाडी निघाली वेगात. मुसलमान जमले गाडी आडवित, महाराज सर्वांना दरडावित. सरकामज जरुरीचे काम असत, परत येताना भेटेन. आश्चर्य मुसलमान बाजूस झाले, महाराज काळबा देवीकडे गेले. बंद दरवाजे पटापटा उघडले, रौद्र रूप घेत महाराज. महाराजांनी शिव्यांची लाखोली, काळबा देवीस वाहिली. पटापट दारे बंद झाली, महाराज बाहेर पडताच. आल्या रस्त्यानेच मोटार परतली, सर्व मुसलमानांची गर्दी झाली. पुष्पहार प्रत्येकाच्या करकमली, तबक पान सुपारीचे. महाराजांची ते वाट पाहत, या अल्लाह या परवरदिगार म्हणत. या खुदा ऐसे म्हणत घालत, हार प्रत्येक महाराजा. पान सुपारी वाटली, यातच रात्र संपली. द्वेष काळोख संपून उगवली, प्रभात नव्या दिवसाची. इंग्लंडचा एक युरोपियन असत, गव्हर्नर होता कलकत्त्याचा. बायको त्याची इंग्लंडात, महाराज कलकत्त्यामध्ये. बदली होईना, रजा मिळेना, गव्हर्नरास होती यातना. एका मित्राने सांगितले त्यांना, महाराजांना सांगावे. गव्हर्नर महाराजांस विनंती करी, मी माझ्या जाईन घरी. 7 वर्षे झाली पुरी, एकटाच येथे असे मी. बायको माझी एकटी, घरी झुरत असेल माझ्यासाठी. बदली व्हावी मम उठाउठी, ऐसे करावे महाराज. महाराज त्याला समजावित, अरे तू इथे असे आनंदात. बदलीचा विचारन आणि मनात, गव्हर्नराला पटेना. प्रत्यक्ष तुझ पहावयाचे असेल जर, पहा माझ्या हातावर. हात दाखवून त्याच्या समोर महाराज त्याला म्हणाले. महाराजांच्या हातावर गव्हर्नरास दिसले आपले घर. बायको घेऊन प्रियकर, रममाण होती झालेली. जणू टीव्ही आहोत पाहत, ऐसे दृश्य स्पष्ट दिसत. परपुरुषास पाहून भडकत पित्त गव्हर्नराचे. गव्हर्नर म्हणे संतापून, आताच इंग्लंडला जाऊन करतो त्या पुरुषाचा खून. गोळ्या झाडून क्षणात. महाराज म्हणती गव्हर्नरास, इंग्लंडला जाण्याचे कारण नाही. आत्ताच गोळ्या घालुनी खून करावा लगेच. त्या पुरुषाचा दोष नसून, तुझी बायकोच त्याच्याकडे जाऊन त्याला आणते बोलावून. तिच्यावर गोळ्या झाड तू. गव्हर्नर गेला भडकून, बायको महाराज हातावर देखून. तिच्यावर पिस्तूल रोखून 6 गोळ्या झाडल्या. गव्हर्नर येता भानावर, आपण महाराजांच्या हातावर गोळ्या झाडल्या भरभर. पश्चात्ताप त्या जाहला, क्षमा मागितली महाराजांस. पाहता महाराजांच्या हातास, कसलीच खूण न दिसली त्यास. चकित झाला गव्हर्नर, त्याला दुसऱ्या दिवशी तार येत.
आपल्या बायकोचा खून होत, खुनी 6 गोळ्या झाडत. शोधात आहो खुनीच्या, महाराजांनी सांगितले, तसेच अगदी घडून आले. पिस्तूल हातावर झाडले, बायको मेली घरात, गोळ्या घालून हात. अगदी तसाच असत, गव्हर्नर झाला चकित. पाय धरी प्रभूंचे, भस्मे घेऊन महाराजांस, बसवित पहा शौचास. महाराजांच्या विष्ठेस सुगंध अगदी येतसे, विष्ठेसही सुगंध येत, त्यामुळे भस्मे चकित होत. महाराज त्यांना सांगत, शुद्ध असावा मनुष्य, जेव्हा अंतर्बाह्य शुद्धता असत, तेव्हाच विष्ठेस सुगंध येत. ऐसी शुद्धता ती सतत टिकवून ठेवली पाहिजे. महाराजांच्या या वचनावरून आपापले अंतःकरण घ्यावे सर्वांनी तपासून, किती शुद्ध आपण. एक भक्त करुनी नमस्कार, माझे काम केव्हा होणार. विचारी महाराज म्हणती सत्वर, मी मेल्यावर होईल. भक्त मग चौकशी करीत, महाराजांचे वय किती असत. काम होण्यास महाराज कधी जात, हाच ध्यास भक्ताला. मग महाराजांस वय विचारित, महाराज रागाने ओरडत, वेड्या तुझ्यातील मी जेव्हा मरत, तेव्हा काम होईल. या भक्तासारखे भक्त आपण सारे आहोत. काम होण्यावर आपली नजर असत, प्रज्वलित मी ठेवून. काहीही होवो महाराजांचे, काम व्हावे आमचे. वादळ अशा विचारांचे सतत चालले असतेच. आपल्यातील मी चिरंजीव, करीत असतो प्रयत्ने सतत. सांगण्याचा काम नाही होत, हक्क काय आपणा. नुसते मीही आपण न सोडित, श्रद्धा भक्तीचा पत्ताच नसत. वासनांचा धुमाकूळ चालत, कैसे महाराज कळतील. महाराज काशी क्षेत्रात, बुटासह महादेवावर बसत. पुजारी त्यांना हाकलून देत, महाराज गेले नदीवर. पुजारी जाता मंदिरात, मंदिर गरगर असे फिरत. मंदिरात पुजाऱ्यान जाता येत, घाबरून गेले अत्यंत. जो महादेवावर होता बसून, त्याला आपण दिले हाकलून. त्याचाच परिणाम हा असून, खातरी पुजाऱ्यांची जाहली. हुडकू लागले सगळे याला, गंगेवर नावे तो दिसला. शरण गेले वदती त्याला, महाराज क्षमा करावी. महाराज वदती रागावून, का आलात विश्वेश्वर सोडून. महादेव मंदिरात नसून, मंदिर फिरते गरगर. पुजाऱ्यांस महाराज सांगत, जा दिसेल विश्वेश्वर मंदिरात. मंदिराचे फिरणेही होईल शांत. पुजारी गेले मंदिरी, मंदिराचे फिरणे बंद होत. विश्वेश्वर मंदिरात दिसत, पुजारी महाराजांची पूजा करीत. मोठ्या भक्ती भावाने आधी पूजा महाराजांची, नंतर काशी विश्वेश्वराची. महिनाभर या प्रमाणेची महाराज होते नावेत. पहिला निजाम महाराजांना मानत, दुसरा निजाम मुळी न मानत. त्याने दिवाण सालार जंगाकडून हाकलून दिले महाराजा. महाराज म्हणाले दिवाणाला, तुझा राजा सिंहासनावर मला पुन्हा बसवितो की नाही तेच पहा. वादळ सुटले लगेच, मुसळधार पाऊस सुरू झाला. गाव पाण्यात बुडाला. दुसरा निजाम घाबरला, अचानक कसे घडले हे. सालार जंग म्हणाले निजामाला, तुम्ही हाकलून दिले महाराजाला. संकट भोवले तुम्हाला, शरण जाता टळेल.
निजाम महाराजांस शरण जाऊन सिंहासनावर त्यांना बसवून महाराज म्हणाले खण नारळ देऊन ओटी भरावी नदीची. ओटी भरता तासात पाणी संपूर्ण ओसरत महाराज निजामास म्हणत परीक्षा पाहतोस काय मम. तुझी एकच पिढी राज्य करील तू रजक धोबी गुरुचरित्रातील. तुला मीच राजा केले असत राज्य बुडाले नंतर. गणेश महादेव अभ्यंकर यांना युद्धात पॅन्टवर गोळ्या लागल्या भरपूर. चाळणी झाली पॅन्टची परिपायास नुसती जखमही. मुळीच अगदी झाली नाही कैसे ऐसे घडे पाही. अभ्यंकर चकित जाहले पुढे महाराज त्यांना म्हणत अरे गोळ्यांचे वार मी सोसत कसे वाचलो युद्धात. अभ्यंकरांना समजले महाराजांची स्वाक्षरी असावी आपल्या संग्रही घरी. अभ्यंकरांना वाटे अंतरी महाराजांना म्हणाले महाराज या कागदावरी करावी आपली स्वाक्षरी. महाराज म्हणाले मी तरी सही नाही करणार. निश्चयाने म्हणाले अभ्यंकर मी तुमची सही घेणार. महाराज वदत मी सही न देणार. शर्यत लागली दोघांची पुढे महाराज काशीस जात पुजाऱ्याच्या घरी राहत. तेथून ते पत्र धाडत अभ्यंकरांना नगरास मला पैशाची जरुरी असत. इथे न कोणी मज पैसे देत आपण पैसे पाठवावेत पुजाऱ्याच्या नावाने. महाराजांचे पत्र वाचून अभ्यंकर गेले आनंदून. महाराजांस पकडता युक्ती करून जिंकणार मी शर्यत. ऐसा त्यांनी विचार करूनी पैसे पाठविले मनी ऑर्डरनी. शंकर महाराजांच्या नावानी पुजाऱ्याच्या पत्त्यावर. पोस्टमन गेला पुजाऱ्याच्या घरी. शंकर महाराज कोण विचारी हेच आहेत म्हणे पुजारी. पोस्टमन म्हणे सही करा. महाराज फॉर्मवर सही करत पोस्टमन त्यांना पैसे देत. पावती अभ्यंकरांना मिळत सही पाहू लागले. शंकर दत्तात्रय उपासनी ऐसी महाराजांची सही असुनी. सही सील बंद अगदी करुनी तिजोरीत त्यांनी ठेविली. जेव्हा महाराज घरी येत अभ्यंकर त्यांना सांगत महाराज मी जिंकली शर्यत. तुमची सही मजपाशी अशक्य असेल तर दाखव. अभ्यंकरांनी तिजोरीतून लगेच पावती काढून पाहताच पापले. पावती सर्व तशीच असून फक्त स्वाक्षरी झाली अंतर्धान. फक्त स्वाक्षरी झाली अंतर्धान. महाराजांचे धरून चरण साष्टांग केले वंदन. महाराज दशावतारी नृत्य केव्हा केव्हा असत करत. नृसिंह नृत्य कळस असत नृत्ये सर्व शास्त्रोक्त. देखून महाराजांची करणी वंदन केले यांच्या चरणी. 13वा अध्याय या ठिकाणी विराम आहे पावला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अध्याय 14. श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकर महाराज समर्थ. महाराज पाहती मज रोखून वंदन केले मी वाकून. महाराज रोखून पाहून तसेच बसले पाहात. तीक्ष्ण डोळे मजला म्हणती काय अडचणी तुझ्या पुढती. त्यांची तुला कसली भीती समर्थ मी आहेच. माझ्या लीला विलासांची माहिती तुला हवी ना होती. कोणत्या पूर्व घटना घडती
तुला हव्या होत्याना. मम विलासांचा डोंगर ठेविला मी तुझ्या समोर. त्यातले कळस चमकदार तेवढेच फक्त लिहावे. भारतीय महायुद्धात 18 औक्षहिणी सैन्य असत. सर्वांच्या नुसत्या नावासन पुरत. 18 अध्याय केवळ. भगवंतांनी भगवद्गीता तरीही सांगितली या जगता. म्हणून सांगितली तुझ शंकर गीता. 18 अध्याय म्हणून. हे हनुमंताचे शेपूट याचा सापडणार नाही शेवट. म्हणून 18 अध्यायांचा तट बांधून ठेवला. महाराजांच्या डोळ्यांचे बोल ऐकून मोलाचे. चकित होऊनी वदलो वाचे. जय जय प्रभो शंकर. रोज त्यांच्या मातोश्री येत. ऐसे का रोज घडत. काळजी त्यांना लागली. पैठणला महाराजांनी अभ्यंकरांना घेतले बोलावुनी. महाराज नदीत उभे राहुनी अभ्यंकरांना म्हणाले, भाताचे पिंड करून सत्वर वाहा माझ्या पायावर. पिंड वाहताच चरणांवर महाराज सांगू लागले, तुझी आई झाली रे मुक्त. तेव्हापासून अभ्यंकरांच्या स्वप्नात आईचे येणे बंद होत. महाराजांनी उद्धरले दत्तात्रेय गणेश अभ्यंकर. त्यांच्या वडिलांपासून घरी महाराज येत असून हेही भजती महाराजा. हे 9 वर्षांचे असल्यापासून महाराजांच्या सहवासात राहून महाराज यांना घेऊन फिरले अनेक ठिकाणी. रात्री अपरात्री महाराज येत चहा खिचडी करण्या सांगत. भलतीच कामे करण्या लावत करवूनही घेत ते. एकदा महाराज त्यांच्या घरात चादर पांघरून झोपत. जन्मल्या बाळा समान लहान होत. अभ्यंकर झाले चकित. त्यांनी वडिलांना बोलावून म्हटले, अहो महाराज बाळ झाले. वडिलांनी पांघरून काढले. पूर्ववत दिसले महाराज. महाराज म्हणाले, माझे ऐका. मोठ्याचे लहान होता येईल का. प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का. भांबावून गेले दोघेही. अभ्यंकर म्हणाले महाराजांना, आपले मूळ रूप मज दाखवाना. महाराज म्हणाले अभ्यंकरांना, जरूर बेटा दाखविन. समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिनी रात्रीचे 2:30 वाजले असुनी मोठा चमत्कार जाहला. एक भव्य तेजस्वी व्यक्ती प्रकटली अचानक समाधीवरती. 25 फूट उंची होती. पुरुषरूप मनोहर. महिन्याने पुन्हा अष्टमीशी तीच उंची त्याच वेळेशी समाधीवरती चटदिशी स्त्रीरूप प्रकटले सुंदर. चूल पेटवली त्या स्त्रीने. कढईत भाजले शेंगदाणे. तसेच तोंडात ओतले हाताने. अगदी गरम असताना ती स्त्री म्हणे, मी आदिशक्ती. दर्शन प्रसाद खाऊनी मी जाणार आहे येथुनी. आवाज स्पष्ट कणखर. समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूस गुप्त झाले पुरुषरूप. पादुकांच्या डाव्या बाजूस शक्ती अंतर्धान हो. अशीच एक अष्टमी असत. समाधी मठाच्या मंडपात एक भव्य रूप प्रकटत. तेजपुंज विशाल. मारुती समोर मंडपात मांडी घालून ते बसत. तेथूनच ते पाय लांबवित समाधीवर ठेवले. बाबुराव रुद्र आणि अभ्यंकर पाहात होते हा प्रकार. तेवढ्यात बाब्या ऐसा पुकार त्या पुरुषाने केलाच. बाबुराव आवाज ओळखत. महाराज आपणास बाब्याच म्हणत. त्या पुरुषाने एका हातात
धरले बाबूरावांना, लांबवून दुसऱ्या हातास धरले अभ्यंकरास. अभ्यंकरास तो पुरुष म्हणू लागला जोरात, माझे मूळ रूप तुझला पहावयाचे आहे ना. शब्द मी तुझ दिला होताना, पाहून घेई आता ते. तो पुरुष तेथून निघाला, पादुकांच्या उजव्या बाजूस गेला. अल्लह ऐसा पुकार केला, अंतर्धान पावला. पुढे ती शक्ती प्रकटत, पादुकांच्या डाव्या बाजूस जात. अलख असे पुकारत गुप्त झाली तेथेच. अभ्यंकरांच्या मनात अगदी लख प्रकाश पडत, ओळखिले हेच महाराज असत. मूळ रूप दाखविले. 3 वर्षांनी समाधी नंतर अष्टमी समठात समाधीवर प्रत्यक्ष महाराज निजले वर. पाय त्यांनी लांबविला, पाय एवढा लांबवित वर हंडी टाकलेली असत, तिच्या पायाने हलवित प्रत्यक्ष अभ्यंकर पाहत. अभ्यंकरांची मुलगी आजारी, प्रत्यक्ष महाराज प्रकटले घरी. टोपी चपला ठेवून दुरी, संडासात गेले लघवीस. टोपी चपला अभ्यंकरांनी ठेविल्या पेटीत लपवुनी. बराच वेळ झाला म्हणूनी संडास त्यांनी उघडला. महाराज तर गुप्त झाले, मग पेटीत सामान पाहिले. ते सामानही गुप्त झाले, घटना समाधीनंतरची. एकदा अभ्यंकरांच्या घरात मी त्यांच्याशी होतो बोलत. त्यांच्या डोक्यावर मजला दिसत, 2 पावले तेजस्वी. अभ्यंकरांना मी म्हटले, महाराजांची चरण कमले. तुमच्या डोक्यावर भाग्य भले. अभ्यंकर वदले यावर. मी महाराजांसंगे खेळत, माझ्या डोक्यावर ते पाय ठेवत. नेहमीच ऐसे असे घडत, त्याचाच परिणाम हा असत. एकदा महाराज सांगती, शिष्याच्या मस्तकावरती गुरूंची ती पावले असती. गुरुप्रसाद सेहा. भस्मे आणि अभ्यंकर या दोघांच्या मस्तकावर महाराजांची पाऊले सुंदर मी आहे पाहिली. अक्कलकोट स्वामी समर्थांचा घरी फोटो लावसा महाराजांनी आदेश दिला अभ्यंकरांना एकदा. अभ्यंकर म्हणाले महाराजांस, तुम्ही जेव्हा फोटो द्याल तेव्हाच मी तो लावणार, अन्यथा लावणार नाहीच. बेळगावच्या गंधे महाराजांना हगवण लागली गुण येईना. गंधे म्हणाले सर्वांना, आता उपाय एकच. महाराजांच्या समाधी मठात नेऊन सोडा मज सांप्रत. काय व्हायचे ते होवो तेथ, आले समाधी मठात. जणू अक्कलकोट स्वामी महाराज असे दिसत गंधे महाराज. त्यांची हगवण शुश्रूषा कामकाज अभ्यंकर होते करीत. नगरहून एक शेतकरी आला, तो अगदी दिसावयाला शंकर महाराजांसारखा भला. शेतकरी सांगू लागला, माझ्या भावाला मुलगा झाला, त्याने नवस होता केला. मुलगा झाल्यावर समाधीला दर्शनास येण्याचा. याप्रमाणे बैलगाडीतून भाऊ मुलास घेऊन येत आहे मागाहून. पुढे दर्शनामी आलो. तो शेतकरी आल्यावर गंध्यांची हगवण पळाली पार. बरे वाटू लागले फार, प्रकृती त्यांची सुधारली. शेतकरी अभ्यंकरास त्यांचा पूर्ववृत्तांत सांगत. अभ्यंकर अगदी थक्क होत, ठेवून त्यांना हे कसे. शेतकरी म्हणाला गंधे यांना, सांगू नका कोणास, मी कोण आणखी खास. शेतकऱ्याने सांगितले, भाऊ येत नाही म्हणून. शेतकरी गेला निघून. गंधे अभ्यंकरांना बोलावून
विचारती कोण हा शेतकरी. हेच शंकर महाराज असत, ऐकता अभ्यंकर झाले चकित. गंधे अभ्यंकरांच्या घरी येत, डबा नैवेद्याचा घेतला. दोघे समाधी मठात येत, गंधे नैवेद्य दाखवित. अभ्यंकरांना एक फोटो देत, अक्कलकोट स्वामींचा. गंधे म्हणाले अभ्यंकरांना, महाराजांनी सांगितले मजला. अक्कलकोट स्वामींचा फोटो तुझला, द्यावा म्हणून दिला हा. अभ्यंकर फोटो असता पाहत, महाराज असता जे घडत. संपूर्ण सारे आठवत, धन्यता त्यांना वाटली. आज अभ्यंकरांच्या स्ववास्तुत, अक्कलकोट स्वामींचा फोटो असत. शंकर महाराजांचाही शोभत, दिव्य फोटो मोहक. एकदा महाराज होते बसलेले, दर्शनास लोक जमलेले. एक हरिजन गृहस्थ तेथे आले, प्रसादाच्या आशेने. दर्शनास तर गर्दी असत, महाराज सर्वांस प्रसाद देत. हरिजन दूर उभा राहून, चिंता प्रसाद मिळेल का. तेथूनच महाराजांनी आपला हात लांब करुनी, हा घे प्रसाद असे म्हणुनी. दिला प्रसाद हरिजना. पुढे काही वर्षांनी, अगदी त्याच ठिकाणी, महाराजांची समाधी होऊनी. कैक प्रसंग सेही. सयाजीराव गायकवाड यांना बडोद्याच्या गादीवर महाराजांनी बसविले स्वकर. वैभवशाली थाटात, बडोद्याच्या राजवाड्यात, महाराजांचा पुतळा असत. अत्यंत प्रेक्षणीय शोभत, भव्य फोटो तसाच. महाराज नेहमी हिमालयात, मुद्दाम पहा जात असत. अनेक जण तेथे दिसत, समाधी घेऊन बसलेले. 4,4 हजार वर्षांपासून जिवंत समाधी घेऊन बसले आहेत कित्येक जण. दाढी जमिनीपर्यंत, कित्येकांच्या भुवयांचे केस जमिनीपर्यंत लांबत. अशांची दाढी महाराज हलवित, पाहत समाधी खरी खोटी. पुण्याच्या लकडी पुलावरती एक गृहस्थ रोज बसती. महाराजही तेथे येती, गप्पा मारित दोघेही. नियमाने दोघांच्या गप्पा होत. गृहस्थ महाराजांस विचारत, आपले नाव काय असत, राहता कोठे आपण. शंकर महाराज माझे नाव, मी राहतो धनकवडी मठात. महाराज त्याला सांगत, ऐकून त्याने घेतले. पुढे 2 दिवसात महाराज आले नाहीत. चौकशी करण्यास गृहस्थ येत धनकवडी मठात. शंकर महाराज कोठे असत, बाबूराव रुद्र दाखवित. ही महाराजांची समाधी असत. गृहस्थ थक्क जाहला. लकडी पुलावरती रोज नियमाने येतात हे महाराज. आले नाहीत काल आज, चौकशीस आलो म्हणून. रुद्र त्याला सांगत, समाधी घेऊन 8 वर्षे होत. गृहस्थ झाले चकित, रुद्रही थक्क जाहले. समाधी घेतल्यावर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नास जाऊनी कोठी सांभाळली महाराजांनी. फोटो त्यात काढला. महाराजांचा मुहूर्त अमावस्या असे हा ख्यात. हाच ते मुहूर्त सांगत कोणत्याही कामास. महाराज हजामतीस बसत. हजामत होईपर्यंत केस येत पूर्ववत. किमया कैशी पहाही. नगरचे नवले महाराजांना म्हणाले, मज विष्णुपद दाखवा. महाराज नदीत उभारून नवलेंना विष्णुपद हा म्हणाले. पाण्यात सुवर्णपद दिसले. हात ठेवीत त्यावर नवले. हात सरकवीत बहु लागले. विष्णुपद किती लांबते. सुवर्ण विष्णुपद संपेना. आश्चर्य वाटे नवले यांना.
मुकुट दिसला वर पाहताना आकाशात भिडलेला. अपूर्व अशा घटनेनी दाखवून दिले महाराजांनी, स्पष्टपणे मी कोण असुनी बोध मानावा साहा. पुण्यास समाधी घेतल्या बऱ्याच वर्षांनंतर, वाशिमचा जानू महार मुलगा त्याचा हरवला. चोहीकडे शोध केला नुसता पत्ताही न लागला. 3 महिन्यांनी मुलगा आला हाती खाऊ घेऊन. विचारता कोठे होतास, मुलगा सांगे बापास. शंकर महाराज इथे येऊन घेऊन गेले मला ते. महाराजांच्या सेवेत इतके दिवस होतो हिंडत, आज खाऊ देऊन हातात महाराजांनीच सोडले. शांताबाई पुणेकर त्यांचे पती निवर्तल्यावर 20व्या दिवशी महाराज तर त्यांच्या घरी गेलेच. तुला 20वा देण्यासाठी आज आलो तुझ्या सदनी. सर्व व्यवस्थित होईल म्हणून महाराज गेले सांगून. 6 मुले शांताबाईस सांभाळ केला भावानी. आज मुलांचे व्यवस्थित असुनी समाधान शांताबाईस. नाशिकला काबुली बाबाकडे महाराजांचा मुक्काम त्यांच्याकडे. नागपूरचे ताजुद्दीन बाबाही आले महाराजांच्या दर्शना. महाराज जेव्हा झोपत तेव्हा ताजुद्दीन पहारा करीत. मुसलमानांना हे न खपत अडथळा करण्यास येत ते. जेव्हा मुसलमान तेथे तेव्हा ताजुद्दीन बाबांचा पहारा असत. मुसलमानांना ताजुद्दीन दिसत साक्षात भगवान हनुमंत. मुसलमान घाबरून पळून जात. ज्यांच्यास्तव हनुमंत पहारा करीत ते कोण असावेत, बोल की घटना असेही. प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर दर्शनास गेले समाधीवर. महाराजांच्या दर्शनाची हुरहुर त्यांना होती लागली. दर्शन घेता समाधीतून जे 1111 प्रकटिला ध्वनी. इंग्रजी भाषेतील ध्वनी ऐकून अर्थबोध होईना. अर्थबोध झाला समाधीवर. जे म्हणजे ज्ञानेश्वर. जे ज्ञानेश्वर आद्याक्षर पुढे 1 4दा असत. 1111 यात 1 अंक 4दा असत. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय ओवी पहिली त्यातील. त्या ओवीचे पहिले चरण त्याचेही पहिले अक्षर म्हणजे ओम हे असत. 4 अर्थाचा अर्थ हा. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर वाडेकरांना ओमची साधना मिळत. तीच साधना इथेही प्रकटत. आनंद त्यांना जाहला. अक्कलकोट स्वामी समर्थ, माणिक प्रभू शंकर महाराज, साईबाबा एकत्र फिरत. काही वर्षे चौघेही 1928 साली पाकिस्तान होणार म्हणून सांगितले होते महाराजांनी. त्याप्रमाणे घडलेच. महाराज म्हणाले एकदा, कोणता पुढारी मरणार कसा, कुणावर झाडल्या जाणार गोळ्या, विषप्रयोग कुणावर, खून कोणाचा होणार, विमान पडून कोण मरणार, नावे दिनांक सांगत सविस्तर. त्याप्रमाणे घडलेच. त्या अनामिक पुढाऱ्यांची नावे या पवित्र ग्रंथात कशासी, म्हणून तो उल्लेख टाळला असूनी महाराज बोल चूक. इसवी सन 2000 साली माझा पठ्ठ्या शिवाजी दिल्लीच्या तख्तावर येणार असूनी महाराजांचे बोल हे पाहून महाराजांची चरणकमले भक्तीने मी वंदन केले. 14व्या अध्यायाचे संपले लिखाण या ठिकाणी. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.